ठीक है, आधी सुन हाँ टीचर सभागृह के अंदर सामने सभागृह में मिले हैं। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवल्ली विंगच्या पुणे शहर कार्यकारिणीतर्फे पुणेचे महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना आज एक निवेदन सादर करण्यात आलेले आहे। हे निवेदन म्हणजे गोपेडी तालुका हवेली जिल्हा पुणेची जी हजरत शमशुद्दीन दर्गा रहमतुल्लाह कादरी जी होती, ती मनपा प्रशासनाद्वारे गैरसमजुतीने त्याच्यावर माती टाकून भिजवण्यात आली। आमची आज त्यांना एवढीच मागणीचं पत्र देण्यात आलेले आहे की मनपा प्रशासनाला एवढी काही घाईगर्दी होती। त्यांनी रात्री 3 वाजता 4 जून रोजी दर्गा बुजवण्याचं काम केलं। मला काय वाटते, हे विझवण्यासाठी त्यांना कोणतं तरी मनपा प्रशासनाला पद्मश्री भेटणार होता का, हे शंकेचा विषय आहे। कारण की इतक्या रात्री कोणता ऑफिस चालू असतो आणि कोणती कामे केली जातात यांना ठाऊक नाही। म्हणून आज ऑल इंडिया उलमा बोर्डतर्फे आमची जी पुण्याची सर्व कार्यकारिणी होती, ती सर्वजण येऊन इथे मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेले आहे की ज्या पद्धतीने तुम्ही रात्रीच्या 3 वाजता जी हजरत शमशुद्दीन दर्गा माती टाकून बुजवण्यात आली, तीच प्रक्रिया तुम्हीच राबून पुन्हा त्या दर्गाला जे माती तुम्ही टाकलेली आहे ते माती उचलून आणि त्याच्या चारी बाजूंना लोखंडी जाळीने आणि सुशोभीकरण पुन्हा बांधून देण्यात यावे। जर 15 दिवसामध्ये मनपा प्रशासन जर आमच्या शमशुद्दीन दर्गाचं बांधकाम करून देत नाही, त्याच्यानंतर आम्ही मुतवल्ली विंगतर्फे पुणे मुंबई जे हायवे रोड आहे ते रास्ता रोको आंदोलन करणार आहे रस्त्याचं, आणि याची सर्वस्वी जबाबदारी पुणेचे आयुक्त साहेब यांची राहील। एवढं बोलून मी माझे शब्द घेऊन माझी जागा घेतो। माझं नाव शेख फैसल मोहम्मद इक्बाल, राष्ट्रीय अध्यक्ष मुतवल्ली विंग ऑल इंडिया उलमा बोर्ड।